भारत विरुद्ध इंग्लंड चौथा T20 सामना कोठे होणार, कोणत्या स्टेडियमवरती होणार, किती वाजता होणार आणि याची प्लेइंग 11 कशी असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता 3 T20 सामने झाले आहेत. यामध्ये 2 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे, तर एका सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला आहे. तर भारत या मालिकेत 2-1 अशी आघाडी भारताकडे आहे. तर चौथा T20 सामना पुणे या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे. पुणे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पुण्याच्या ग्राउंडवरती गहुंजे स्टेडियम आहे, तेथे खेळला जाणार आहे. तर मित्रांनो, हा सामना 31 जानेवारी या दिवशी खेळला जाणार आहे. तर हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. तर या सामन्यासाठी भारताची प्लेइंग 11 कशी असणार आहे हे आपण पाहूया. तर मित्रांनो, तिसऱ्या T20 मध्ये भारताचा पराभव झाला. यामध्ये कुठलेच खेळाडू परफॉर्मन्स करू शकले नाहीत. मित्रांनो, या T20 सामन्यामध्ये हार्दिक पांड्या याने 40 धावा केल्या, नाहीतर सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा ही या मॅच मध्ये चमकू शकला नाही. तर मित्रांनो, ध्रुव जुरेल याने फक्त 2 धावा केल्या. चौथ्या T20 साठी प्लेइंग 11 कशी असणार आहे, कोणत्या प्लेसला डच्चू दिला जाऊ शकतो त्याच्यावरती आपण थोडे लक्ष घालूया. तर चौथ्या T20 मध्ये हर्षदीप सिंग याची वापसी होऊ शकते आणि ध्रुव जुरेल याला डच्चू भेटू शकतो. तर ध्रुव जुरेलच्या जागी शिवम दुबे या खेळाडूला संधी भेटू शकते आणि वॉशिंग्टन सुंदरच्या जागी हर्षदीप सिंग या खेळाडूला संधी भेटू शकते. तर आपण पाहूया प्लेइंग 11 कशी असणार आहे. तर चौथ्या T20 साठी भारताकडून ओपन करतील संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा, हे दोघे ओपन करतील. नंतर एक बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव, नंतर चौथ्या क्रमांकावरती तिलक वर्मा येईल, नंतर 5व्या क्रमांकावरती शिवम दुबे खेळेल, नंतर 6व्या क्रमांकावरती हार्दिक पांड्या, नंतर 7व्या क्रमांकावरती अक्षर पटेल खेळेल, 8व्या क्रमांकावरती मोहम्मद शमी, 9व्या क्रमांकावरती हर्षदीप सिंग, 10व्या क्रमांकावरती वरुण चक्रवर्ती आणि 11व्या क्रमांकावरती रवी बिश्नोई अशी असेल मित्रांनो भारताची प्लेइंग 11. तर ध्रुव जुरेल या खेळाडूला या सामन्यामध्ये डच्चू भेटू शकतो आणि शिवम दुबे याची कमबॅक होऊ शकते. नंतर हर्षदीप सिंग याचेही कमबॅक होऊ शकते. मित्रांनो, हा सामना पुण्याच्या स्टेडियमवर होणार आहे. तर पुण्याचे ग्राउंड हे बॅटिंग फ्रेंडली ग्राउंड आहे. तिथे स्पिनर्सला खूप काही मदत मिळत नाही, फास्ट बॉलर्सना तिथे मदत मिळते आणि ते ग्राउंड हाय स्कोरिंग ग्राउंड आहे. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, कोणत्या खेळाडूला संधी भेटेल आणि कोणत्या खेळाडूला डच्चू भेटेल आणि भारत हा चौथा T20 सामना जिंकून मालिका जिंकेल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला. थँक्यू.